पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें और लाइक करें। मराठी भाषा गौरव दिन साजरा, तेलुगु भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला। कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी तेलुगु ग्रंथालयामध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आले। या संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य माधव पवार, प्रमुख पाहुणे डॉक्टर नसीमा पठाण, प्रमुख उपस्थिती ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम, सचिव तिप्पाण्णा गणेरे व पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास ख्यातम उपस्थित होते। प्रथम मान्यवरांच्या हस्ते तेलुगु तल्ली व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी पूर्व भागातील प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य वसंत सोमा यांनी ग्रंथालयाला 85 पुस्तके भेट म्हणून दिली। सदरच्या कवी संमेलनात रेणुका बुधारम, प्राचार्य नरेंद्र गुंडेली, रामप्रभू माने, संध्या धर्माधिकारी, वनिता गोडके, गवळी डॉक्टर प्रियंका महेंद्रकर, ओग्गन्ना देवनपल्ली, नागेंद्र मानेकरी, मयुरेश कुलकर्णी व चंद्रकांत येनगुंटी इत्यादी कवींनी आपल्या कविता सादर केल्या। ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन कमटम यांनी आपल्या प्रस्तावनेत तेलुगु मराठी भाषेचे संबंध यासंबंधी आपले मत व्यक्त केले। प्रमुख पाहुणे डॉक्टर नसीमा पठाण यांनी आपल्या मनोगतात मराठी, तेलुगु व हिंदी भाषेचे संगम झाल्याचे व मराठी भाषेचे महत्त्व विशद केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव पवार यांनी मराठी भाषेची अस्मिता, कवितेचे व्याकरण व कवितेचे महत्त्व यासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले। सदरच्या कार्यक्रमास ग्रंथालयाचे उपाध्यक्ष श्रीनिवास येनगंदुल, खजिनदार श्रीनिवास घाली, सदस्य शंकर चौगुले, प्राचार्य गायकवाड सर, ग्रंथालयाचे ग्रंथपाल विजयलक्ष्मी गुडूर, पुरुषोत्तम बुधाराम, विठ्ठल अंजनगावकर, मोहन साळुंके, भास्कर कोडम, नरेंद्र धारा, राजमौली कमटम व पूर्व विभागातील रसिक श्रोते उपस्थित होते। कवींच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी प्राचार्य नरेंद्र गुंडेली व आभार प्रदर्शन कवयित्री वनिता गोडके गवळी यांनी मांडले।